सादर करीत आहोत चलचित्र देखावा किल्ले संवर्धन. या साहेबा या. आज कसं काय येणं केलं महाराज? आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं? स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं. हो, पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. आजच्या तरुण पिढीला येड लागले येड. अहो, स्वतःचा फोटो स्वतःच काढत्यात आणि शेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात. राज, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या शेल्फी का कुल्फी पाहिजे. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यांवर चला. अहो, या आजकालची तरुण पोरं स्वतःच्या जीवाशी कशी खेळतात हे तुम्हाला दाखवतो. रम्या, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि 50 शेल्फी काढू. अरे आपण तू फेसबुकवर टाकला तू पोरी पिहारे पाहिजे आपल्यावर. करण्याचा फोन मागा आजच्याकडे दिसत आहे. हाय घसरल ना. सांभाळतो. मित्रांना सांगितलेलं ऐकलं नाही आणि शेल्फी पाहिजे गेला नशीब. आता टाकतो फेसबुकवर पुरी निदान श्रद्धांजली तरी वाटली. राज, किल्ल्यावर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, हे तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राज, हे मंदिर आठवतं? किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचं, पण या बेवड्यांना आहे का त्याचं सोय सुद्धा? त्याला मजबूत पार्टी करू. अरे इथंच पिऊ आणि इथंच पडू. कोण इथं बघायला आणि विचारायला त्या गावच्या बाटल्यानं कचरा कुठे काय खायच्या. भाऊ, एवढी जागा दिसते ना. हो वावरी जावर मंदिराच्या मागे बोल बघते. बघा, निसर्गरम्य घडाची ही अवस्था बघा. आता मला सांगा, असल्यांचं गुण का बरं नाही शेकावं? महाराज, अहो, या समजावर कळी म्हणजे ज्या तटबंदी बुरुजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस पाण्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान करून या गडकोटांचं रक्षण केलं. याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा. तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना जानी. तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी हातावर बनवून घेतो. स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतके किल्ले बांधले, पण कधी स्वतःचं नाव दिलं नाही कुठल्या काळाला. आणि हे बघा, स्वतःचं नाव बुरजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना. काय बोला तमास, सगळं बघणं आमच्या सहनशक्ती पलीकडे. यासाठीच आपण स्वराज्य स्थापन केलं. आज विधीला कोणीच नाही का या गडकोटांचं रक्षण करतात? आहे ना राज, आहे राज. राज, हे बघा, तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्याची निगा राखतात. कुठं पडझड झाली असेल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात. आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतात. महाराज, आपण इतिहास घडवला आणि आजची पिढी, अहो, इतिहास घडवणं सोडा, पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना. म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही लागला नाही असं म्हणून चालणार नाही. आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे. तुम्ही गडकोटांवर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा. बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका. आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीला असणारे गडकोट नष्ट करू नका. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवराय.